आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्रा होती जे सात्विक तयाचा हरी कवाटे देवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक जगाचा चालक मालक असणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा यांचे अत्यंत लाडके आणि लढीवाळ भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू पंचमवेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल विठ्ठल। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की ब्रह्मांड नायक जगाचा चालक नियंता परमपिता परमेश्वर की ज्याच्या सत्तेने अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाणी हाले ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवासम शरणम शोध प्रभो प्रलय स्थानम निधानम बीज भव्यम असं सत्ताधीश भगवान परमात्मा त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेनं साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं सालाबाद प्रमाणे याही वर्षी चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 34वे आणि याच सप्ताहामध्ये आज 5व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराकडे आली। तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला घडून आलेला आहे। ज्यांच्या संपर्कातून इथपर्यंत आले आदरणीय आमचे भगवान दादा आहेत, दादांच्या संपर्कातून इथपर्यंत आले, तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग घडून आला। आपण सर्व गावातील सर्व पुरुष मंडळ तुमच्या सर्वांच्या वतीने इथपर्यंत येण्याचा योग प्राप्त झालेला आहे। गावातील सर्वच पुरुष मंडळ महिला मंडळ सुंदर असं कीर्तनाचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या नामाचं चिंतन आपल्याला पाहायचं। अभंगाचा विस्तार तर करणारच आहे, वेळही खूप झालेला आहे आणि या कीर्तनाला ज्यांची सुंदर अशी साथ आहे, ज्यांनी सुरुवातीला गोड अशी चाल गायली आदरणीय हरिभक्तपरायण धनंजय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय हरिभक्तपरायण नारायण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आदरणीय पांडुरंग महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आदरणीय हरी महाराज या ठिकाणी आहेत। नारायण महाराज या ठिकाणी आहेत। गावातील सर्वच महाराज मंडळी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होईल। अगदी सगळे वयानं अधिकारानं ज्ञानानं माझ्यापेक्षा मोठे आहेत, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होईल। सर्वच कोणी कथाकार कीर्तनकार प्रवचनकार सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद। आणि मृदंगाला ज्यांची गोडशी साथ आहे आदरणीय हरिभक्तपरायण आकाश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराज तुम्हालाही धन्यवाद। सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत, कारण एवढं सुंदर असं आपल्या सप्ताहाचं नियोजन आयोजन प्रयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि माझा आवाज शेवटपर्यंत तुमच्या कानापर्यंत पोहोच करतील आदरणीय गोविंद भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत। दादा तुम्हालाही धन्यवाद, सुंदर असं सिस्टम ऑपरेटर करत आहेत। सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद। गावातील तरुण मंडळ पुरुष मंडळ अबाल वृद्ध सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद। आदरणीय बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, सखरम बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत। बाबा तुम्हालाही धन्यवाद। गावातील सर्व पुरुष मंडळ उभा राहिलेले खाली बसलेले इकडे उभा राहिलेले सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद। आणि बचत गट तुम्ही म्हणाल ताई सगळ्याचे नाव घेतले, आम्ही काय तुझं बांध करला का? तुमची नावं घ्यायची असतील तर सांगा, सगळ्यांची नाव मला पाठ आहेत। राधा अक्का असरा अक्का केसरा अक्का दगडा अक्का धोंडा अक्का पदर घेतलेल्या बिना पदरावाल्या नथीवाल्या सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद आणि सेवेला सुरुवात। विठ्ठल विठ्ठल सज्जनांनो, सेवेसाठी निवडलेला अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा। अभंगाचा विस्तार तुमच्या समोर मी करणार आहे, पण जर आपण या महाराष्ट्राच्या मातीचं जर थोडंसं चिंतन केलं, आपण राहतो त्या भूमीचं जर थोडंसं चिंतन केलं तर आपली ही भूमी अत्यंत पवित्र मानली गेलेली आहे। पवित्र का आहे त्याचं कारण आहे, आपल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक थोर संत महात्मा मंडळी जन्माला आली। जगद्गुरु तुकोबाराय असतील, माऊली ज्ञानोबाराय असतील, नाथबाबा असतील, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत सोयराबाई, अनेक थोर संत महात्मा मंडळी आपल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली। म्हणून या महाराष्ट्राच्या मातीला म्हटलं जातं पवित्रते कुळा पावन तो देश, पवित्रते कुळा पावन तो देश, पवित्रते कुळा
देश जेते हरीचे दास जन्म घेती. महाराष्ट्राच्या मातीत अनेक थोर संत महात्मा मंडळी जन्माला आली. पण सांगू, महाराष्ट्रामध्ये कुठेही कीर्तन असो, कुठेही सप्ताह असो, कुठेही प्रवचन असो, महाराष्ट्रातील कीर्तनकार येतात, प्रत्येक संतांचं चरित्र आपल्याला सांगून जातात. पण प्रत्येक संतांचा अधिकार सांगत असताना वेगवेगळ्या प्रकारे सांगितला जातो. अगदी तसंच आहे महिला मंडळ. माझ्या संत बहिणाबाईंनी आपल्या वारकरी संप्रदायाची इमारत तयार केली. संत बहिणाबाई सांगतायत, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञान देले रचिला पाया उभारिले देवालया, नामतयाचा किंकारा जय जय केला विस्तार, जनार्दन ऐकनाथ खांब दिला भागवत, जनार्दन ऐकनाथ खांब दिला भागवत. इथपर्यंतच अभंग घ्यायचं मला सांगायचंय. प्रत्येक संतांचं चरित्र वेगळं आहे, प्रत्येक संतांचा अधिकार हा वेगळा आहे. संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाची इमारत तयार केली. त्या इमारतीचा कुणी पाया झाले, त्या इमारतीचा कुणी खांब झाले, तर त्याच इमारतीचा कुणी कळस झाले. महिला मंडळ ऐका लक्षपूर्वक. इमारतीचा पाया आहेत माऊली ज्ञानोबराया. मी सांगू शकत नाही माझ्या शब्दात माऊली ज्ञानोबरायांचा अधिकार, माझ्या शब्दात माझ्याकडे शब्द कमी पडतील माऊली ज्ञानोबरायांचा अधिकार सांगायला. कारण कितीतरी संतांची प्रमाण आहेत आपल्याला देण्यासारखी. संत सांगतात, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, हा अधिकार माऊली ज्ञानोबरायांचा आहे. पण याच्या पुढे जाऊन सांगेल तुम्हाला महिला मंडळ की प्रत्येक संतांचं चरित्र जर आपण पाहिलं तर प्रत्येक संतांच्या चरित्रात एकच गुण पाहायला भेटतो आपल्याला, एकच गुण पाहायला मिळतो. पण माझ्या नाथ बाबांचं चरित्र असं आहे की नाथ बाबांच्या चरित्रामध्ये आपल्याला 3 गुण पाहायला मिळतात. महिला मंडळ, नाथ बाबा शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि संत आहेत. नाथ बाबांचा पहिला गुण आहे शांत. नाथ बाबा एवढे शांत होते, एवढे शांत होते की यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवणी मुक्त केला. आणि नाथ बाबांचा दुसरा गुण आहे संत. दादा, आज या जगामध्ये बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की संत म्हणायचं कोणाला. कारण भगवे कपडे घालून फिरणारे संत भरपूर आहेत, पोटासाठी फिरणारे संत भरपूर आहेत, गळ्यात मोठमोठ्या माळा घालून फिरणारे संत भरपूर आहेत. त्यांना संत म्हणता येत नाही. पोटासाठी संत संत झाले कलित बहुत. पोट भरण्यासाठी फिरणारे संत भरपूर या जगामध्ये पाहायला भेटतील दादा. पण शास्त्र सांगतंय संत म्हणायचं कोणाला, ज्यांच्या अंकित भगवंत. जगाच्या पाठीवर तेच खरे संत. कारण संत सांगतात तेची संत ज्यांचं आहेत विठ्ठले. यांनाच खऱ्या अर्थानं संत म्हणता येतं. महिला मंडळ, नाथ बाबांचा तिसरा गुण आहे श्रीमंत. माझे नाथ बाबा एवढे श्रीमंत, एवढे श्रीमंत, एवढे श्रीमंत की नाथ बाबांच्या घरी रोज देव्हाऱ्यातल्या देवाला पुरणपोळ्याचा नैवेद्य होता. कशाचा होता मावशांनो? हा, कशाचा होता? बाकीच्या मोक्या आहेत का? तू शांत बस. महिला मंडळ सांगा ना मला, कशाचा नैवेद्य होता? पुरणपोळीचा. दादा तुम्हाला बोलत नाहीत का घरी? या एका शब्दात गार करीत असतात तुम्हाला, इथं नाही बोलत. नाथ बाबांची श्रीमंती एवढी होती, नाथ बाबांच्या घरी रोज देव्हाऱ्यातल्या देवाला पुरणपोळीचा नैवेद्य होता. महिला मंडळ, तुम्ही सांगितलं पुरणपोळीचा नैवेद्य होता, तुम्ही दाखवता का? नाही. साध्या पोळीचा, साध्या भाकरीचा दाखवत जा. देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे, कारण देवाच्या नैवेद्याची ताकद फार मोठी. मला सांगायचं एकच तात्पर्य आहे, नाथ बाबांची श्रीमंती एवढी होती की नाथ बाबांच्या घरी देव्हाऱ्यातल्या देवाला पुरणपोळ्याचा नैवेद्य होता. मग त्या नाथ बाबांचा अधिकार सामान्य नाहीये दादा. जगाच्या मालकानं 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं.